आज संपूर्ण दिवसभर संपूर्ण राज्यातल्या जनतेमध्ये चर्चेत असलेला विषय जो आहे तो आहे काळ्या पैशांचा। सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यानंतर आज केंद्र सरकारनं 627 जणांच्या नावांची यादी सुप्रीम कोर्टाला सादर केली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं SIT कडे ही यादी सुपूर्द केलेली आहे। मुळात जर ही यादी सादर करायची होती तर ती अगोदर का करण्यात आली नाही? 18 तारखेला जी सुनावणी झालेली होती त्यावेळी करारांचं कारण सांगून ही यादी द्यायला नकार देणाऱ्या सरकारनं सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यानंतर आता ही यादी जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये सरकारचा नेमका हेतू काय दिसून आला? सुप्रीम कोर्टाने काळ्या पैशांच्या प्रकरणात आणि विशेषतः परदेशात असलेल्या खात्यांबद्दल जो पुढाकार घेतलेला आहे, यामुळे काळा पैसा भारतात येणं किंवा ही सगळी प्रकरणं उघडकीला येणं यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो का? या प्रकरणाची नेमकी व्याप्ती काय आहे? नेमका कशा प्रकारे हा पैसा भारतात येऊ शकतो आणि केवळ परदेशातलाच काळा पैशावर लक्ष केंद्रित करून देशात जो त्याहीपेक्षा अधिक काळा पैसा आहे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय का? यासारख्या अनेक विषयांचा आज आपण वेध घेणार आहोत घडा भरला या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अमित कारखानीस। अमित कारखानीस हे हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, कायदे तज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। त्याचबरोबर या चर्चेमध्ये पुण्यातून सहभागी होत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर प्रसिद्ध अर्थतज्ञ अभय टिळक देखील पुण्यातून या चर्चेत सहभागी झालेले आहेत। चर्चेला सुरुवात आपण करूया अतुल भातखळकर यांच्यापासून। अतुलजी, 18 तारखेला जी सुनावणी झालेली होती त्यावेळी करारांचं कारण देत अशा प्रकारची यादी आपण सादर करू शकत नाही अशी भूमिका सरकारने घेतलेली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काल दणका दिल्यानंतर याविषयीचा जाब विचारल्यानंतर आज मात्र ही यादी जाहीर करण्यात आली। नेमकं काय घडतं असं तुम्हाला वाटलं? पहिल्यांदा ही यादी का जाहीर केली नव्हती, सादर केली नव्हती खरं सुप्रीम कोर्टाला, आणि त्यानंतर आता ती का आणि कशा प्रकारे कुठल्या कायद्याचा आधार घेऊन आता तो अडथळा का आला नाही आज ती यादी सादर करताना? नाही, मुळात तुम्ही जे काही प्रास्ताविक केलं आहे ते प्रास्ताविक पूर्णतः वस्तुस्थितीला सोडून अशा प्रकारचं आहे। सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकारला असं सांगितलं की ती यादी आमच्याकडे द्या, असं सांगितल्यानंतर केंद्र सरकारने आज सकाळी त्याप्रमाणे ती यादी दिली। मुळात केंद्र सरकारने त्यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद किंवा जी काही म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडलं होतं तेच म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने आज शेवटी मान्य केलं आहे। केंद्र सरकारने एवढंच म्हटलं आहे की डबल टॅक्सेशन एव्हिडन्स ट्रीटी जी असते त्या ट्रीटीनुसार अनेक नावं अनेक देशांकडनं आपल्याकडे आलेली आहेत। ही नावं ड्यू प्रोसिजर करून त्यांच्यावर जर का प्रॉसिक्युशन करेपर्यंत ही नावं जाहीर करायची नाहीत असा क्लॉज या डबल टॅक्सेशन एव्हिडन्स ट्रीटीमध्ये आहे। ही ट्रीटी 1995 साली तत्कालीन सरकारने केलेली आहे आणि त्या ट्रीटीप्रमाणे केंद्र सरकारला काम करावं लागतं। आता आज जी सर्वोच्च न्यायालयामध्ये 650, 750 का 700 जी काही लोकांची यादी केंद्र सरकारने न्यायालयात दिलेली आहे ती बंद लिफाफ्यात दिलेली आहे आणि तसाच्या तसा तो बंद लिफाफा सर्वोच्च न्यायालयाने त्यांनीच अपॉइंट केलेल्या SIT कडे दिलेली आहे। SIT चीफने कालही हे सांगितलंय, आजही ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की अशाच ती जी यादी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने दिली ती यादी ऑलरेडी SIT कडे केंद्र सरकारने दिलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका तीच राहिली, फक्त काल सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं आणि त्यांनी सुद्धा बंद लिफाफा ओपन न करता ती यादी त्यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयाने जी केंद्र सरकारने जी काही 7-8 नावं जाहीर केली ती जाहीर केली म्हणजे काय केलंय तर या 600, 750, 700 नावं जी आहेत या नावांमध्ये चौकशी केल्यानंतर जी प्रॉसिक्युशन करण्यायोग्य 8-7-8 नावं त्यांना वाटली ती नावं त्यांनी सुप्रीम कोर्टाला कळवलेली आहेत आणि ती नावं सुप्रीम कोर्टाला कळवल्यामुळे ती पब्लिक झालेली आहेत। एवढ्याच मर्यादित अर्थाने ती पब्लिक झालेली आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने जी भूमिका घेतली तीच भूमिका सर्वोच्च न्यायालयाने आज एका अर्थाने ती मान्य केलेली आहे। एक मुद्दा। दुसरा मुद्दा, असं काही वातावरण निर्माण केलं जात आहे की परदेशी बँकांमध्ये एखाद्याचं खातं असणं म्हणजे तो काळा पैसा आहे, ही वस्तुस्थिती नाही। RBIच्या परमिशनने मी चुकत नसेल तर दरवर्षी
मला चुकत नसेल तर $1.25 लाख पर्यंत आपण परदेशामध्ये गुंतवणूक करू शकतो, बँकेमध्ये पैसे ठेवू शकतो, पण विथ द ड्यू परमिशन ऑफ RBI. बरोबर. त्यामुळे परदेशी बँकेत एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या माणसाचं खातं असेल याचा अर्थ जो काळा पैसा आहे हे समजणं अत्यंत चूक आहे. त्यामुळे केंद्र सरकार या विषयात त्यांची भूमिका स्पष्ट आहे. काळा पैसा जो आहे, जो परदेशात आहे, तो बाहेर काढला पाहिजे, त्यांना शासन झालं पाहिजे. आणि म्हणून या सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या SITचं काम समाधानकारक आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये एक रिपोर्टचा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढचा रिपोर्ट द्यायला सांगितलेला आहे. बिलकुल. ज्या कायद्याचा आता उल्लेख झाला, DTA ज्या कायद्याविषयी म्हणलं जातं, त्याच्यानुसार अशी एक माहिती समोर येते की तुमचं ज्यावेळी प्रॉसिक्युशनला जर ती केस गेली तर ती नावं तुम्हाला जाहीर करता येतात. त्यानुसार जी काही नावं जाहीर झाली ती नावं जाहीर करण्यात आलेली होती. या कायद्याविषयी थोडीशी साशंकता आहे, ती अमित कारखानेस तुम्ही आधी दूर करा. हा नेमका कायदा काय आहे आणि मागच्या 18 तारखेला आणि आज नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलंय? कसं आहे की एकतर काळा पैसा ह्या विषयावर बऱ्याच गैरसमजुती पण आहेत. जसं आता अभयजींनी सांगितलं की प्रत्येक खातं जे परदेशात असतं ते काही काळ्या पैशानी म्हणजे असतं, त्या खात्यात काळा पैसा असतो असं नाही. आज फॉरेन आउटवर्ड रेमिटन्स करता येतो, ऑटोमॅटिक रूट ही आहे, रिझर्व्ह बँकेच्या परमिशननेही पैसा पाठवता येतो, आपल्याला समक्ष बाहेर जाताना घेऊन जाता येतो, इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये सुद्धा परदेशात पैसा गुंतवता येतो. त्याच्यामुळे प्रत्येक अकाउंट परदेशात असलेलं काही काळ्या पैसा त्याच्यामध्ये असतो असं नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की डबल टॅक्स अवॉइडन्स ट्रीटीज ह्या बऱ्याच देशांबरोबर भारताच्या आहेत, अमेरिकेबरोबर आहेत, युरोपातल्या काही देशांबरोबर आहेत आणि ह्या ट्रीटीजमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉजेस असतात असं सरकारचं म्हणणं आहे. आणखीन त्याच्यानुसार सरकारला ऑब्लिगेटरी असतं की त्या कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करावी. आज असं आहे की इंटरनॅशनल ट्रीटी ऑब्लिगेशन तितकीच महत्त्वाची आहे जितकी आज सरकारला आपल्या देशातले कायदे जितके पाळावे लागतात तितकेच इंटरनॅशनल लॉ खाली ज्या ट्रीटीज असतात त्यांनाही तेवढंच महत्त्व द्यायला घ्यायला पाहिजे. कारण काय नाही तर जसं आज सरकारने म्हटलेलं काल की पुढे आपल्याला कितपत माहिती मिळेल हा एक प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलेलं. पण ती गोष्ट जरा थोडी बाजूला ठेवली तर आपण असं बघितलं तर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, सुप्रीम कोर्टाला आज आज जी माहिती दिली आहे ती जसं अभयजींनी सांगितलं एका अतुलजींनी ती सील्ड एन्व्हलप मध्ये दिलेली आहे आणि ती पुढे त्यांनी SITला दिलेली आहे. आता याच्या पुढे काय करायचं हे SIT ठरवणार. कारण काय शेवटी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम त्यांनी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये रिटायर्ड जजेस आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत, पोलीस कमिशन म्हणजे CBIचे काही लोक आहेत, त्याच्यामुळे एक मोठी SIT बनवलेली आहे. म्हणजे आता ह्याच्या पुढचं सगळं इन्व्हेस्टिगेशन हे SITच्या थ्रूच होणार. आणखीन प्रत्येक गोष्ट जी आहे या काळ्या पैशाच्या संदर्भातलं जी काही पिटिशन म्हणजे ज्या पिटिशनच्या अंडर ही SIT स्थापन झालेली आहे त्याचं म्हणणं म्हणा किंवा इतर कोणाचंही जर का काही असेल तर हे सगळं SITच्या थ्रूच होणार आता याच्या पुढे. अच्छा, म्हणजे या कायद्यानुसार DTA कायद्यानुसार ही यादी सुप्रीम कोर्टाला सादर करायला कुठलीही अडचण नाही, जाहीर करायला अडचण. म्हणजे याच्यामध्ये एक फार थिन लाईन आहे की सुप्रीम कोर्टाला दाखवल्याने ती जाहीर होते का, हा एक प्रश्न आहे. मला वाटत नाही की ती होते. कारण का सुप्रीम कोर्टाला जर का एखादी गोष्ट सील्ड एन्व्हलप मध्ये दिली असेल तर ती मला वाटत नाही की सुप्रीम कोर्टाच्या दप्तरातनं किंवा कोर्टाच्या जजेसकडनं ती माहिती प्रेसमध्ये किंवा मीडियामध्ये येईल. ती माहिती जेव्हा प्रॉसिक्युशन लॉन्च होईल, जेव्हा ते प्रॉसिक्युशन पब्लिक डोमेनमध्ये येईल किंवा केसेस फाईल केल्या जातील कोर्टांमध्ये, त्यावेळेला ती नावं आपोआप पुढे येतील. बिलकुल. याच्यावर भातखळकरांना बोलायचं आहे, त्यांच्याकडे मी जातो. मात्र त्यापूर्वी डॉक्टर रत्नाकर महाजन, ज्या प्रकारे भाजपनी प्रचारामध्ये सुद्धा काळ्या पैशांचा मुद्दा लावून धरलेला होता, मागच्या निवडणुकीत सुद्धा 2009च्या निवडणुकीत आडवाणींनी हा मुद्दा मांडलेला होता, त्यानंतर भाजपनी त्याचा प्रचार केला आणि आता मागच्या 4.5-5 वर्षांमध्ये जी काही प्रोग्रेस घडलेली आजच्या यादी जाहीर करण्यापर्यंतच्या, तर सरकारचे काळा पैसा आणि काळ्या पैशाचे खातेधारक समोर जनतेच्या समोर आणावेत याबाबतचा स्वच्छ हेतू याच्यातून दिसतोय असा दावा तुम्ही करू शकाल का? साधारणपणे कुणाच्याच हेतूविषयी शंका व्यक्त करू नये असा सभ्यतेचा संकेत आहे.
त्यामुळं अगदी हेतूविषयी शंका मी काही व्यक्त करणार नाही, पण त्यातला विरोधाभास मात्र आपण लक्षात घेतला पाहिजे. तो असा की जवळजवळ 9 महिने देशभर सगळीकडं जे राजकीय प्रचाराचं रान उठवण्यात आलं होतं, त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की परदेशातला भारतीयांचा काळा पैसा हा पहिल्या 100 दिवसात आम्ही परत आणू. हा वायदा केल्यानंतर जे सरकार सत्तेवर आलं त्याला आपल्याकडं असलेली नावं सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर कोर्टात द्यायला सुद्धा 5 महिने लागले. या विरोधाभासाचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे अध्वर्यू, त्यांचे समर्थक विचारवंत आणि त्यांचे विद्वान कार्यकर्ते या सर्वांची देताना कशी पळता भुई थोडी झालेली आहे हे आज आपण सगळीकडे बघतो आहोत. मुळामध्ये पैशाला रंग नसतो, तो काळाही नसतो आणि पांढराही नसतो. काळा पैसा याचा अर्थ आपल्या अधिकृत अर्थव्यवस्थेच्या बाहेर असलेला आणि कुठल्याही चोपडीत, हिशेबाच्या वहीत किंवा बँक खात्यात न दाखवलेला पैसा, जो अधिकृत अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था म्हणून धोक्यात आणू शकतो, तो म्हणजे काळा पैसा. 74-75 साली दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स या संस्थेच्या वतीनं राजा चल्लय्या यांनी एक असाच अभ्यास केलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी याला समांतर अर्थव्यवस्था असं नाव दिलं होतं. आणि त्या समांतर अर्थव्यवस्थेमध्ये त्या काळी किती पैसा आहे याचं एक एस्टिमेशन त्यांनी केलं होतं. तेव्हापासून या विषयाची चर्चा चालू आहे. पण खरी मेख इथं आहे की परदेशात, परदेशी बँकात गेलेल्या अनधिकृत पैशाची चर्चा रोज करणारे लोक देशांतर्गत अनधिकृत पैशांची चर्चा मात्र करणं सोयीस्करपणे टाळत आहेत. याचा अर्थ काय हे अजून कोणाला समजलेलं नाही. ते समजलं तर बरं होईल. बिलकुल, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. महाजनांच्या मुद्द्यावर भातखळकरांना निश्चित बोलायचं असेल. ह्याची व्याप्ती नेमकी काय आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी असू शकेल, याविषयी आपण अभय टिळकांना विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया. काळा पैसा, त्याविषयी सरकारची भूमिका आणि काळ्या पैशाची व्याप्ती याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अभय टिळक आपल्यासोबत आहेत. अभयजी, काळा पैसा, ब्लॅक मनी या विषयाची भारतातली नेमकी व्याप्ती काय आहे याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर परदेशी बँकांमध्ये असणारा काळा पैसा, भारताविषयी आपण देशांतर्गत विषयी नंतर बोलूया, परदेशी बँकांमध्ये असणारा काळा पैसा हा किती मोठा फॅक्टर आहे, किती मोठा विषय आहे? अमोल, आपण एक गोष्ट आधी पहिली स्पष्ट करूया. जसं महाजन मगाशी म्हणले हो किंवा भातखळकर जसं म्हणले, काळ्या पैशाची आम्ही अर्थशास्त्रामध्ये व्याख्या अशी करतो की ज्या पैशावरती कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा कर भरणं हे अपेक्षित आहे, पण जो कर वाचवण्यासाठी जो पैसा हा कुठल्याही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कधी मांडला गेलेला नाही आहे, हो असा कर चुकवलेला पैसा म्हणजे काळा पैसा. आता भारताच्या बाबतीमध्ये मला नेहमी प्रश्न असा पडतो की आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला आम्ही असंघटित क्षेत्र म्हणतो, ते असंघटित क्षेत्र जवळपास 85% आहे. म्हणजे अगदी छोटे मोठे उद्योगधंदे करून उपजीविका करणारे लोक जे आहेत अशांचा सहभाग एकूण 85% आमच्या अर्थव्यवहारामध्ये आहे. म्हणजे उरले ज्याला आम्ही संघटित क्षेत्र म्हणतो की जे करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये बसतात, तुमच्या माझ्यासारखे लोक, हे आमच्याकडे एकूण 15% आहेत. आता हे जर मी लक्षात घेतलं तर काळ्या पैशाचा हा नेमका आकारमान किती असेल याची आपली जी भीती आहे ती जर आपण तपासून बघावी अशी मी विनंती ह्या माध्यमातून आपण करूया. मी एक फक्त आकडेवारी बरीचशी सांगतो. वर्ल्ड बँकेने 2010 सालच्या एक आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे 2 वर्षापूर्वी. आणि ही आकडेवारी, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, 2012 साली याच्या आधीच्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने काळ्या पैशा संदर्भात जी श्वेतपत्रिका लोकसभेमध्ये मांडलेली होती तो अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. दुर्दैवाने आज त्याचं कोणी दखलही घेत नाहीये. त्या श्वेतपत्रिकेमध्ये ही आकडेवारी अत्यंत स्पष्ट दिलेली आहे की वर्ल्ड बँकेने जगभरातल्या 160 विकसनशील देशांचा अभ्यास केला
आणि या विकसनशील देशांमध्ये ज्याला आम्ही समांतर अर्थव्यवस्था म्हणतो, या समांतर अर्थव्यवस्थेचं अधिकृत अर्थव्यवस्थेशी असणारं प्रमाण आहे तरी किती, असा एक अभ्यास केला. ही आकडेवारी त्या श्वेतपत्रिकेमध्ये नोंदवलेली आहे. या आकडेवारीप्रमाणे अगदी 2010 साली सुद्धा 160 विकसनशील देशांमध्ये समांतर अर्थव्यवस्थेचं त्या 160 देशांच्या ठोकळ GDPशी असणारं प्रमाण हे 34% होतं. भारताच्या बाबतीमध्ये ते प्रमाण हे जेमतेम 21% आहे. म्हणजे 160 देशांच्या जागतिक सरासरीच्या पेक्षा सुद्धा भारतामधल्या समांतर अर्थव्यवस्थेचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे आज मी जर असं म्हटलं की ही काळा पैसा खरोखर बेहिशेबी पैसा आहे किती, तर तो एकूण GDPच्या आमच्या 1/5 आहे, असं आपण आता अगदी सेफली म्हणू शकतो. बिलकुल. हा एक मुद्दा. आणि शेवटचा दुसरा, थोडक्यात तुमच्या दुसऱ्या पैलूचं उत्तर देतो की स्विस बँकांच्या मध्ये एकूण जो पैसा आहे याच्या संदर्भामध्ये कोणाचीही आकडेवारी ही विश्वासार्ह नाही आहे. ज्याला आम्ही स्विस नॅशनल बँक म्हणतो, त्या स्विस नॅशनल बँकेने 2009ची आकडेवारी आम्हाला जी दिलेली होती की स्विस नॅशनल बँकेमध्ये भारतीय लोकांचा जो पैसा आहे, पुन्हा हा सगळा पैसा काळा पैसा आहे असं म्हणणं हे धोक्याचं आहे. भारतीय लोकांच्या नावाच्या म्हणजे खात्यांवरती जो पैसा होता तो 9,295 कोटी इतका होता. अलीकडच्या काळामध्ये काही आकडेवारीप्रमाणे हा 14,000 कोटीच्या आसपास फार तर असेल. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती परदेशांमध्ये पैसा आहे आणि तो भारतामध्ये आणला की इथल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सगळ्या दुखड्यांवरती पार इलाज निघेल. ह्या पद्धतीने जी आपण चर्चा करतो तिची पायाशुद्धता जरा आपण तपासून बघावी अशी मी विनंती करेन. बिलकुल. अतुल भातखळकर, तुम्हाला मागच्या सेगमेंटमध्ये जे 2 मुद्दे मांडले, विशेषतः महाजन जे बोलले त्याचा प्रतिवाद करायचा होता, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, महाजनांनी याच्यावर टीका करणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण त्याच्याकडे किती सिरियसली बघायचा हा मुद्दा आहे. कारण त्यांच्या पक्षाला ना राज्यात ना केंद्रात जनता सिरियसली घेते आहे. ज्यांनी 10 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 10 वेळा दणके देऊन सुद्धा काळ्या पैशाचा बाहेर आणण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची पावलं उचलली नाहीत. आणि आमच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे SIT स्थापन केली. त्यामुळे यात काँग्रेस सरकारची आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारची तुलना करणं हे अत्यंत चूक आहे. काँग्रेसला कितीही बोटं मोडू देत, पण लोकांना खरं काय ते कळून चुकलेलं आहे. मुद्दा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाने काल असं म्हटलं की ती यादी जाहीर करा. तर मला एक नागरिक म्हणून असा प्रश्न पडला आहे की आज ती बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती जाहीर का नाही केली? तरी तो बंद लिफाफा तसाच्या तसा SIT कडे का दिला? आणि SIT चीफने आज जाहीर सांगितलेलं आहे की ही यादी तर आमच्याकडे आहेच. केंद्र सरकारने ही यादी SIT स्थापन केल्यानंतर त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी जी काही एन्क्वायरी आत्तापर्यंत केली त्यातून 8 किंवा 9 नावं ही प्रॉसिक्युशनची नावं आहेत आणि त्यामुळे ती सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशनमध्ये त्यांनी ती जाहीर केलेली आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार काळा पैसा काढण्याच्या बाबतीत कधी दडवत आहे आणि माहिती दडवत आहे असं म्हणणं हे पूर्णतः सरकारवर अन्यायकारक आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पहिल्या दिवसापासून या संदर्भात पावलं उचललेली आहेत. अर्थात 6 महिन्यामध्ये 5.5 महिन्यामध्ये या संदर्भातली सगळी माहिती मिळेल हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. SITचे जे प्रमुख आहेत शहा, जे सुप्रीम कोर्टाचे माजी जज आहेत, त्यांनी आज मुलाखतीत सांगितलं इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ही प्रोसेस अत्यंत टाइम कन्झ्युमिंग आहे, याला बराच काळ लागणार आहे. आणि आता त्या आधीची नावं घेत आहेत. भाजपने याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि पहिल्या 4-5 महिन्यामध्ये लक्षणीय प्रगती दिसते असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर महाजन, असं आहे की अभय टिळक यांनी अगदी स्वच्छ शब्दामध्ये UPA सरकारनी जी लोकसभेमध्ये श्वेतपत्रिका जाहीर केली त्यातली माहिती आपल्याला दिली, पण ती माहिती कानाड करून पुन्हा निवडणुकीच्या यशाची ग्वाही द्यायची आणि त्याच्यात आपल्या प्रतिपक्षावरची मळमळ व्यक्त करायची, याला सत्तेची गुर्मी याशिवाय दुसरं काही म्हणत नाही. तेव्हा देशहिताच्या दृष्टीनं, अरे जरा ऐका हो, जरा मध्ये बोलू नका, ऐका थोडं. ह्याला सत्तेची गुर्मी असं म्हणतात. नाही तर देशहिताच्या दृष्टीनं, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं
महत्त्वाच्या अशा एका शास्त्रशुद्ध विषयावर बोलताना निवडणुकीतल्या यशाची द्वाही फिरवण्याचं काही कारण नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यात आता काही संशोधन करण्याजोगं काही राहिलं नाही, जे झालं ते झालंच आहे. मुद्दा असा आहे की 9 महिने सबंध देशभर उद्या मला निवडून द्या, मी परवा काळा पैसा घेऊन येतो, हे जे लोक बोलत होते ते आज अशा रीतीनं टाइम कन्झ्युमिंग जॉब आहे वगैरे असे निमित्त का सांगू लागले, हा खरा मुद्दा आहे. सत्तेची गुर्मी पावलोपावली व्यक्त होऊन अशा प्रश्नांना उत्तरं मिळत नसतात. बिलकुल. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. DTA हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये अशी एक तरतूद आहे की जर ज्यांच्या नावांची यादी सरकारकडे आहे त्या सगळ्याचं प्रॉसिक्युशन जर तुम्ही सुरू केलं, चौकशी सुरू केली, तर ती यादी जाहीर करता येऊ शकते. याच्याविषयी अधिक खुलासा आपण अमित कारखानीस यांच्याकडून करून घेणार आहोत. मग असं असेल तर प्रॉसिक्युशन सुरू का करण्यात आलं नाही आणि त्यामुळे यादी जाहीर करणं शक्य होतं ते का करण्यात आलं नाही, याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेकनंतर. 100 दिवसात काळा पैसा परत आणू या घोषणेचं काय झालं असा प्रश्न या ठिकाणी चर्चेला जातो आहे. त्याच्यावर बरेच वादविवाद सुरू आहेत. हा मुद्दा आपण संपवूया आणि मग पुढच्या विषयावर हात घालूया. अतुल भातखळकर, काय म्हणायचं होतं तुम्हाला? नाही, मुळात 100 दिवसामध्ये काळा पैसा परत आणू हे कोणी सांगितलं? मुळात मुद्दा असा होता की 2009च्या निवडणुकीपासून काळा पैशाच्या संदर्भामध्ये तो परत आणण्याच्या संदर्भामध्ये सरकारने हालचाल केली पाहिजे अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीने त्यावेळेला निवडणुकीच्या पूर्वी केली होती. दुर्दैवाने आमचं सरकार सत्तेवर आलं नाही, यांचं सरकार आलं. या सरकारने 5 वर्षामध्ये या संदर्भात काय केलं? श्वेतपत्रिका काढली. श्वेतपत्रिकेकडून पुढे काय झालं? आत्ता जी यादीच्या संदर्भात चर्चा होती ती यादी 2006 साली सरकारकडे आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार फटकारलं तरी सुद्धा पूर्वीच्या सरकारने या संदर्भात SIT फॉर्म नाही केली. ती SIT फॉर्म करायला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री व्हावं लागलं. त्यामुळे 100 दिवसामध्ये काळा पैसा बाहेर काढू असं भारतीय जनता पार्टीने कधी कुठेही म्हटलं नव्हतं. परदेश स्थित जो काळा पैसा आहे तो काळा पैसा बाहेर काढला पाहिजे आणि तो भारतीयांकरता वापरला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी होती. आणि सत्तेवर आल्यानंतर पहिल्या भाजपने हे असं कधीच म्हटलं नव्हतं असा तुमचा दावा आहे. ही चर्चा आपण थोडी पुढे नेऊया. अभय टिळक, दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या राजकीय चर्चेवरून आणि हे लक्षात घ्या तुम्ही, त्यामुळे प्रॉसिक्युशन केलं नाही अशातला भाग नाहीये. हो, नाही, त्याच्यावर प्रॉसिक्युशनच्या मुद्द्यावर येऊया आपण. अभयजी, मागच्या काही वर्षातला जर आपण सगळ्या राजकीय भूमिका जर आपण लक्षात घेतल्या तर काँग्रेसची आणि भाजपची, UPA सरकारची आणि NDA सरकारच्या काळ्या पैशांच्या भूमिकेबाबत काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? त्यात काही फरक आहे असं मुळात तुम्हाला वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट, परदेशातल्या काळ्या पैशाच्या बाबतीत आपण जर प्रॅक्टिकल विचार करायचा म्हटलं तर ही नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? एखाद्याचा काळा पैसा परदेशी बँकेत आहे हे उद्या सिद्ध जरी झालं तरी सुद्धा तो परत आणला जाऊ शकतो का? तो कसा आणला जाऊ शकतो याविषयी सांगा. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे पक्षांच्या भूमिकेबद्दल मला कुठेही फार त्याच्यामध्ये डायमेट्रिकली अपोजिट किंवा फार फंडामेंटल फरक आहेत असं मला कुठेही वाटत नाही. पहिली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं कारखानीत सुरुवातीला म्हणले की केवळ परदेशी बँकेमध्ये माझा खाता आहे म्हणून मी ताबडतोब काळा पैसावाला ठरतो, हे म्हणणं हे जरा फार धोक्याचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज जो पैसा परदेशी बँकांच्यामध्ये आहे तो खरोखर त्याच्यापैकी मी सुरुवातीला म्हणून मुद्दाम आपण म्हणतं की काळ्या पैशाची व्याख्या अत्यंत स्पष्ट आहे की खरोखर कर चुकवलेला पैसा त्यातला किती आहे याचं एस्टिमेट करणं, तो शाबित करणं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे कारण हे फार अवघड आहे. कारण आपण असं कुठेतरी गृहीत धरतोय की ज्या लोकांनी परदेशामध्ये पैसा ठेवलेला आहे त्यांनी ऐकतं त्या देशामधले कायदे कानून किंवा इथले कायदे कानून त्यांना जवळपास माहीत नाहीयेत आणि त्यांनी आपल्या इकडनं बॅगेमध्ये पैसा उचलून तिकडे नेऊन ठेवला. इतकं हे सोपं नाहीये. बिलकुल. मुख्य म्हणजे ज्याप्रमाणे कारखानी सुरुवातीला म्हणले की डबल टॅक्स अवॉइडन्स ॲग्रीमेंट हे आपलं त्या देशाबरोबर झालेलं आहे का, पहिली गोष्ट. 2, केवळ आपल्याला DTAचा अभ्यास करून चालणार नाही, टॅक्स इन्फॉर्मेशन एक्सचेंज ॲग्रीमेंट आपण त्या देशाबरोबर केलेला आहे का.
कोणत्या कलमाखाली आपल्याला ती माहिती त्या देशाकडनं किंवा त्या बँकेकडनं मिळू शकते, त्याच्यापैकी ती पुन्हा मिळालेली माहिती सरकारने कुठल्या अथॉरिटीला ती डिस्क्लोज करायची ह्याच्या संदर्भातले सुद्धा क्लॉजेस हे DTAA मध्ये आणि टॅक्स इन्फॉर्मेशन एक्सचेंज ॲग्रीमेंटमध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. हे पुन्हा प्रत्येक देशाबरोबरचे आपले वेगवेगळे आहेत, प्रत्येक व्यवहारासंदर्भातले वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे सगळं किचकट जंजाळ शोधून मग असा खरोखर बेहिशेबी किती पैसा आहे आणि मग तो हस्तांतरित करण्यासंदर्भामध्ये पुन्हा त्या देशामधल्या बँकांनी आणि त्या देशांच्या सरकारांनी तिथल्या कायदे व्यवस्थेने त्या गुंतवणूकदाराला कोणत्या प्रकारचं संरक्षणाची हमी दिलेली आहे, हा सगळा विचार केल्यानंतर आपल्याला तो परत आणण्यासंदर्भातल्या काहीतरी दिशा स्पष्ट होतील. त्यामुळे आत्ता आपण कोणत्याही प्रकारची, मी असं एक फक्त शेवटचा वाक्य मुद्दा मांडतो, मतदार हा इतका खुळा आहे का, जेव्हा एखादा पक्ष, मग तो भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, असं म्हणतो की आम्ही 100 दिवसामध्ये पैसा परत आणू, तेव्हा भारतीय मतदाराला सुद्धा ही निवडणुकीची घोषणा आहे. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा पैसा वसूल करणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये अत्यंत किचकट बाब आहे, ती वेळखाऊ आहे, हे आपण लक्षात घ्यावं. इथे हा फक्त दिवसाचा हिशोब मांडण्याचा प्रश्न नाहीये. बिलकुल. अमित कारखानीस, जर अशा प्रकारे आपण गृहीत धरलं की जो सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे, एखाद्या खातेदाराची चौकशी सुरू केली, तो दोषी आहे असं आढळलं, त्याच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये आहेत असं जरी सिद्ध झालं आणि जे काळा पैसा आहे ज्याच्यावर कुठलाही टॅक्स भरण्यात आलेला नव्हता हे सिद्ध झालं, तरीसुद्धा तो काळा पैसा तितक्या सहजासहजी पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये आणणं शक्य आहे का? काय काय प्रकारच्या अडचणी या मार्गात येऊ शकतात? हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात. म्हणजे जसं आता म्हटले की ह्या गोष्टीची चर्चा करणं फक्त सोपं आहे. हो. जर का उद्या कुठच्याही कॉम्पिटंट कोर्टाची ऑर्डर जरी असली हातात आपल्या की बाबा रे एखाद्या XYZ व्यक्तींनी काळा पैसा अमुक अमुक देशामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यावर भारतात टॅक्स भरलेला नाहीये, जो जर का तो भारतात असता पैसा तर तो त्याच्यावर टॅक्स लागू पडला असता, तो त्यांनी बुडवलेला आहे, अशी ऑर्डर जरी असली तरी ती ऑर्डर घेऊन आपण काही त्या देशाच्या बँकेमध्ये जाऊ शकत नाही की बाबा रे तुम्ही ही ऑर्डर बघा, आमच्या देशातल्या कोर्टाने असं दिलेलं आहे. एवढं सोपं नाही येते. बिलकुल. कारण काय की कुठचाही देश आपल्या कोर्टाच्या ऑर्डरच्यावर बांधील नाहीये. म्हणजे इवन भारतीय सुप्रीम कोर्टाने जर का ऑर्डर जरी दिली तरी सुद्धा ती अमेरिकेवर म्हणा किंवा स्वित्झर्लंडच्या सरकारवर किंवा तिकडच्या नागरिकावर ती लागू पडत नाही. त्याच्याकरता त्या देशांमधल्या कायद्यांमध्ये काय काय तरतुदी आहेत हे बघणं जास्त गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर का कन्व्हिक्शन झालं एखाद्या व्यक्तीचं तर त्या व्यक्तीने आपणून जर का सांगितलं की बाबा रे मी इन्स्ट्रक्शन्स देतो माझ्या बँकेला की पैसे इथे पाठवा तर ठीक आहे. पण जर का तो व्यक्ती जेलमध्ये जरी गेला आणखीन उद्या त्यांनी नाहीच सांगितलं की मला नाहीच आणायचा आहे पैसा, तर तो पैसा काय ऑटोमॅटिक येणार नाहीये. बिलकुल. ती प्रत्येक कोर्टाची ऑर्डर किंवा प्रॉसिक्युशन झाल्यानंतरची ऑर्डर घेऊन आपल्याला त्या देशात जावं लागेल, त्या देशाच्या कायद्यानुसार त्या कोर्टामध्ये ती सादर करावी लागेल आणि तिकडच्या कोर्टाने जेव्हा तिकडच्या बँकेला तो निर्णय देतील तेव्हा कुठे त्या बँका तुमच्या देशात तो पैसा पाठवतील. बिलकुल. म्हणजे इन केस जर एखाद्या देशामध्ये आपल्याला त्या देशातून पैसा आणणं शक्य नसेल आणि जो खातेदार जो भारतीय असेल तो ते पैसे परत द्यायला तयार नसेल तर त्या व्यक्तीला जो काही तुरुंगवास होईल तो तुरुंगवास होणं आणि तो तुरुंगवास झाल्यानंतर होऊ शकेल, त्याच्या इकडच्या असेट्सवर म्हणजे अटॅचमेंट येऊ शकते. इथं त्याला काही तुम्ही करू शकता. म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट म्हणा किंवा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणा, हे जे काही ऍक्ट्स आहेत त्याच्या अंडर ज्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या खाली तुम्ही तिथे इकडचं त्याचं असेट्स तुम्ही ब्लॉक करू शकता, बिझनेस बंद करू शकता किंवा त्याला तुरुंगातही पाठवू शकता. पण प्रश्न असा आहे की निव्वळ प्रॉसिक्युशन होऊन ऑर्डर जरी तुमच्या हातात असली तरी ती ऑर्डर एन्फोर्स करायला तुम्हाला परत त्या देशातल्या कोर्टात जावं लागणार आहे. आणि ह्याच्याकरता आपल्याला परत टॅक्स अवॉइडन्स ट्रीटीमध्ये काय लिहिलेलं आहे याचा खोलात जाऊन तपास करण्याची फार गरज आहे. आणि ह्या ट्रीटी प्रत्येक देशाशी वेगवेगळ्या असतात, आणखीन त्या प्रत्येक देशाच्या आपापल्या कायद्याच्या नुसार असतात. कारण काय काही गोष्टी आपल्याकडे लीगल आहेत त्या तिथे इल्लीगल असू शकतात किंवा ज्या तिथे इल्लीगल आहेत त्या इथे लीगल असू शकतात. त्याच्यामुळे ह्या कितीतरी गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे हे जेवढं बोलणं सोपं आहे ना तेवढं करणं तितकंच कठीण आहे.
बिलकुल, बोलणं पण ॲक्च्युली तेवढं सोपं नाही आहे, याची जाणीव आता मलाही व्हायला लागलेली आहे. पुन्हा एक ब्रेक घेऊया. परदेशातला काळा पैसा आणि याचबरोबर देशातला काळा पैसा याकडं आपण जाणीवपूर्वक सगळ्यांकडून दुर्लक्ष केलं जात आहे का, सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे का, याविषयी बोलूया. देशांतर्गत काळा पैसा हा किती मोठा आहे, त्यासाठी काय करायला हवं, एका ब्रेकनंतर. काळ्या पैशाविषयी आपण चर्चा करतो आहोत. डॉक्टर रत्नाकर महाजन, परदेशातला काळा पैसा आणणं ही किती जटिल प्रक्रिया आहे याविषयी आपण मागच्या भागामध्ये चर्चा करत होतो. मात्र परदेशातल्या काळ्या पैशाबरोबरच जो देशामध्ये काळा पैसा आहे, जो ज्याचा टॅक्स भरलेला नाहीये किंवा जो सिस्टीममध्ये नसलेला, समांतर अर्थव्यवस्थेमध्ये असलेला पैसा आहे, तो परत आणणं हे सरकारला त्या तुलनेमध्ये, परदेशातल्या पैसा आणण्याच्या तुलनेमध्ये हे अत्यंत सोपं आहे. त्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? खरं तर असं आहे की काळा पैसा, मग तो देशातला असो किंवा देशाबाहेरचा असो, काळा पैसा म्हणजे कुठल्याही प्रकारे हिशोबात नसलेला पैसा. हो, हिशोबात नसलेला पैसा तो असल्यामुळं तो नक्की किती आहे हे समजणं अधिक अवघड आहे, कारण तो मुळात हिशोबातच नाही आहे. तर हिशोबात जर नसलेल्या पैशाची मोजदाद कशी करायची हा एक मोठा जटिल प्रश्न आहे आणि तो तज्ज्ञांनी सोडवण्याचा प्रश्न आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याच्या आधी 3 वेळा असे प्रयत्न झाले. पहिला प्रयत्न 74-75ला झाला, नंतर 85 साली राजा चल्लई यांनी केला. त्यावेळेला त्यांनी समांतर अर्थव्यवस्थेमध्ये 35,000 कोटी रुपये आहेत असं सांगितलं होतं. आता हे 35,000 कोटी तरी कुठून आले? जर ते हिशोबातच नाहीत तर आकडा आला कुठून? तर त्यांनी एक ती मेथडॉलॉजी दिलेली आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी ते केलेलं आहे. पण शेवटी ते सुद्धा प्रोजेक्शन आहे, तो सुद्धा अंदाज आहे, तो एस्टिमेट आहे. त्यामुळं हे जर काबूत आणायचं असेल तर मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारात पगारदार माणसं चेकनी पगार घेतात, बँकेतनं पैसे काढतात आणि बाजारात रोखीने व्यवहार करतात. एका अर्थानं ते आपला पांढरा पैसा रोज काळा करत असतात. त्यामुळं सर्व व्यवहार चेकनी केले पाहिजेत किंवा आप्पासाहेब पटवर्धनांनी सांगितलेला चलनशुद्धीचा सिद्धांत, असे सैद्धांतिक उपाय याच्यावर आहेत. पण ते व्यवहार्य आहेत का नाहीत याच्याबद्दल अजून कोणी शेवटचा शब्द उच्चारलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये मगाशी तो श्वेतपत्रिकेचा विषय निघाला. श्वेतपत्रिका झाली, पुढं काय? पुढं आहे. त्या श्वेतपत्रिकेमध्ये ज्या अनेक सूचना आहेत त्यापैकी एक सूचना अशी आहे की सरकारच्या वतीनं जी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात त्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट जर 25,000 रुपयांच्या वर असेल तर ते चेकनीच दिलं पाहिजे, अन्य कुठल्याही मार्गाने देता कामा नये. आणि तसा कायदा संसदेने केलेला आहे केंद्र सरकारच्या बाबतीत. त्यानंतर केंद्र सरकारनं पब्लिक प्रोक्युअरमेंट ॲक्ट या नावाचा एक कायदा तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये टेंडर वगैरे आत्ता ज्या होतं ते सगळं टाळण्यासाठी पारदर्शी पद्धतीनं शासकीय खरेदी झाली पाहिजे याबद्दलचा एक कायदा केलेला आहे. पण नुसता कायदा करून चालत नाही, तर कायदा ज्यांच्यासाठी केला त्यांनी तो पाळण्याचा निर्धार केला पाहिजे आणि तो पाळण्याचा सामूहिक निर्धार भारतीय समाजानं केलेला पाहिजे. आज एक पक्ष सत्तेत आहे, उद्या दुसरा पक्ष सत्तेत राहील. कुठलाही पक्ष यावत चंद्र दिवा करू सत्तेत राहणार नाही. इतकी काही भारतीय लोकशाही प्रिमिटिव्ह नाही. त्यामुळं आपण जे करू ते पुढच्या 10 पिढ्यांसाठी उपयोगी आलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून जर आपण प्रयत्न केले तर हा प्रश्न सोडवणं शक्य आहे. अन्यथा आपण नुसत्याच चर्चा करत बसू. बिलकुल. अमित कारखानेस, तुम्हाला काय वाटतं, जर आपण उपायांकडे वळलो तर कुठल्या कुठल्या फिजिबल गोष्टी सध्या करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, एकतर कसं आहे की ह्या देशात आपल्याकडे अजूनही पॅरलल अर्थव्यवस्था आहे ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जसं आता सजेस्ट केलं गेलं की चेकनी व्यवहार करायला पाहिजेत, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की कित्येक वेळेला आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघतो की आपण जवळजवळ 50% जास्त व्यवहार कॅशमध्ये करतो आणि जो व्यक्ती कॅशमध्ये आपल्याकडनं कॅश घेतो तो त्या कॅशच्या पुढं काय करतो हे आपल्याला कधीच कळत नाही. मग तो आपल्याला म्हणजे इवन कित्येक दुकानदार आपण बघतो आपल्याला पावती पण देत नाहीत किंवा पावती देतात पण त्या पावतीच्या पाठी फोटो म्हणजे कार्बन कॉपी नसते, ती नुसती एक
पावती असते म्हणजे आपल्या सॅटिस्फॅक्शन करता ती असते, पण ती कुठेही कायद्याच्या चार चौकटीत येत नाही किंवा ऑन रेकॉर्ड येत नाही किंवा त्या पावतीच्या आधारे कोणी काही टॅक्स भरला जात नाही किंवा ऑडिट होत नाही त्याचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जे छोटे आणि मध्यम जे बिझनेसेस आहेत म्हणजे राईट फ्रॉम भाजीवाले पासून किंवा दुकानदार हे ह्यांना टॅक्स नेटमध्ये आणण्याकरता काहीतरी इनोव्हेटिव्ह स्कीम्स काढायला पाहिजेत. याच्यावर एक तज्ज्ञांनीच उपाय काढायला पाहिजे. मी काही टॅक्स एक्सपर्ट नाही, पण मला एवढं मात्र कळतं की आज कितीतरी व्यवहार हे जे कॅशमध्ये होतात हे अनअकाउंटेड आहेत आणि त्यांची अकाउंटेबिलिटी आणायची असेल तर ह्यांना टॅक्स नेटमध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि फायनान्स मिनिस्ट्री यांनी काहीतरी करणं हे गरजेचं आहे. बिलकुल. अभयजी, हा विषय जितका सोपा करून सांगता येईल तितका सांगण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. पण अशा प्रकारे समांतर अर्थव्यवस्थेचा प्रभाव कमी कमी होत जावा यासाठी गेल्या काही वर्षामध्ये जे झालेले प्रयत्न आहेत त्यांना किती यश सध्या येताना दिसतंय आणि पुढे काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझं मत असं आहे की आपण त्या दिशेने भरपूर प्रयत्न करतो आहोत आणि ती सगळी सरकारं करतात. मी मगाशी जी आकडेवारी सांगितली की समांतर अर्थव्यवस्थेचं देशाच्या GDPशी असणारं प्रमाण हे वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीप्रमाणे 2006 साली भारताच्या बाबतीत 24% होतं, ते 2010 साली 20% खाली आलं आहे. याचा अर्थ आपण जी काही उपाययोजना करतोय त्याचे कुठे ना कुठे फायदे होत आहेत. मी फक्त 2च मुद्दे मांडून थांबतो. पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे एक अतिशय मोठा एक वैगुण्य असा आहे की आमच्याकडे शेतीतलं उत्पन्न हे करमुक्त आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्कम टॅक्स आम्ही बसवलेलं नाही आहे. त्यामुळे बिगर शेती उद्योग व्यवसायामधनं मिळालेला जो पैसा आहे तो शेतीच्या उत्पन्नामध्ये दाखवण्याची आपल्याकडे भरपूर मोठी सोय ही आम्ही कायद्यामध्ये करून ठेवलेली आहे. शेतीवरचं उत्पन्नावरती आकार बसवणं ही राज्यांच्या अखत्यारीमधली बाब असल्यामुळे केंद्र सरकार त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला खरोखर एक धाडसाचं पाऊल उचलायचं असेल तर या दिशेने काहीतरी करायला लागेल. आणि थोडक्यात दुसरा एक मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की आपल्याकडे जो काळा पैसा आपण म्हणतो तयार होतोय किंवा बेहिशोबी तयार होतोय हा खूप मोठा जमिनीच्या व्यवहारांमुळे तयार होतोय. पण इथे सुद्धा आपल्याला जमिनीच्या व्यवहारांसंदर्भात कमाल जमीन धारणा कायदा, भाडे नियंत्रण कायदा, आम्ही ज्या प्रकारच्या शहरांच्या विकास योजना करतो त्याच्या संदर्भातले कायदे, शहर नियोजनाशी संदर्भातले कायदे, मालमत्ता कराच्या आकारणी संदर्भातले कायदे, याच्यामध्ये सुधारणा आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जमिनीच्या व्यवहारांमधला काळा पैसा हा शोधून काढणं हे फार अवघड होणार आहे. आणि शेवटचा मुद्दा हाही पुन्हा विषय जो आहे हा राज्यांच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्यांच्या मध्ये आपण एकमत तयार करू शकत नाही तोपर्यंत केंद्र सरकारला थेट याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे सध्याच्या व्यवस्थेमध्ये अवघड आहे. बिलकुल. आता केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार येतं आहे, त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये याच्याविषयी काय रिझल्ट्स मिळतात हे बघणं सध्या महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर ही चर्चा आपण करतच राहू. काळा पैसा हा सगळ्यांच्याच अत्यंत इंटरेस्टचा, औत्सुक्याचा मुद्दा असतो, मात्र त्याच्यावर प्रत्यक्षात काय घडतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे पुढच्या काळामध्ये. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.